नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा सीबीएसई बोर्डचा रिझल्ट हा ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे व आज महाराष्ट्र स्टेट बोर्डचा म्हणजेच एचएससीचा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे। हा रिझल्ट तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवरती क्लिक करून चेक करू शकता। जसं की आपण अगोदर सांगितलं होतं की मेडिकल कोर्सला कोणत्याही मेडिकल कोर्सला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर दोन प्रकारचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया हे दिलेले असतात। हे दोन्ही क्रायटेरिया तुम्ही जर फुलफिल केले तरच तुम्हाला मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घेता येतं। त्यातला पहिला क्रायटेरिया म्हणजे की 12वी बोर्ड्समध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळवणं गरजेचं आहे व दुसरा क्रायटेरिया म्हणजे की नीटची जी तुमची एक्झाम आहे त्या नीटच्या एक्झाममध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळवणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारचे हे दोन क्रायटेरिया असतात। आता नीटच्या एक्झाममध्ये किती मार्क्स मिळायला पाहिजेत हे आपण थोडंसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार 12वी बोर्डमध्ये किती मार्क्स मिळवणं गरजेचं आहे हे बघणार आहोत। अजून एक गोष्ट क्लिअर करतो की तुम्हाला जर महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर 12वीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया वेगळा असतो। तुम्हाला अदर स्टेटमध्ये मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा 12वीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया वेगळा असतो व जर तुम्हाला एम्स सारख्या नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा क्रायटेरिया वेगळा असतो। सो हे तिन्ही क्रायटेरिया काय आहेत व तुमच्या कॅटेगरीनुसार किती मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजेत हे थोडंसं आपण बघूया। ओके, सो या ऍडमिशन प्रोसेसमधला 12वी बोर्डचा पहिला क्रायटेरिया म्हणजे की 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला फिजिक्स हा विषय असला पाहिजे, केमिस्ट्री हा विषय असला पाहिजे, बायोलॉजी हा विषय असला पाहिजे, त्याचबरोबर इंग्लिश हा विषय सुद्धा असणं गरजेचं आहे। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असू दे, अदर स्टेटमध्ये घ्यायचं असू दे किंवा एम्स इन्स्टिट्यूट्समध्ये घ्यायचं असू दे, तुम्हाला 12वीमध्ये हे 4 विषय असणं गरजेचं आहे। आता या 4 मधले मार्क्स कशा कशाचे पकडले जातात आणि ते किती असतात बघा। तर जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल किंवा जनरल प्लस ईडब्ल्यूएस म्हणजे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुमचं निघतंय, सो तुम्ही फॉर्म भरते वेळी जनरल किंवा जनरल ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून जरी फॉर्म भरला असेल तर तुमची साधारणतः एक्झाम ही जी 12वी बोर्डची एक्झाम असते, फिजिक्स 100 मार्क्सची असते, केमिस्ट्री 100 मार्क्सची असते आणि बायोलॉजी 100 मार्क्सची असते। सो असे टोटल 300 मार्क्ससाठी ही एक्झाम तुमची घेतली जाते। सो त्या 300 मार्कापैकी तुम्हाला 12वी बोर्डमध्ये कमीत कमी 150 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पुढच्या ऍडमिशन प्रोसेससाठी क्वालिफाय होता। आता जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल, आता रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये कोण कोण येतं तर एससी, एसटी, ओबीसी, इव्हन एनटी, विजय, एसबीसी या सगळ्यांना ओबीसी मध्ये इथं काउंट केलं जातं। सो जर तुम्ही या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहात प्लस डिसॅबिलिटी सुद्धा आहे, पीडब्ल्यूडी म्हणजे काय तर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, डिसॅबिलिटी सुद्धा जर तुम्हाला असेल तर जी 300 मार्काची तुमची एक्झाम होणार आहे 12वी बोर्डची, सो त्या 300 पैकी कमीत कमी 120 मार्क्स तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पुढच्या ऍडमिशन प्रोसेससाठी क्वालिफाय होता। किंवा जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल प्लस तुम्हाला डिसॅबिलिटी असेल तर 300 पैकी 135 मार्क्स तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे। आता नेमकं मार्क मिळवणं गरजेचं आहे म्हणजे काय की आता तुमची नीटची एक्झाम होते 720 मार्काची समजा आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात। नीटच्या एक्झाममध्ये तुम्हाला 720 पैकी 720 मार्क्स मिळाले, पण इथं 300 पैकी 150 मार्क्स न मिळता तुम्हाला 149 मार्क्स मिळाले तरीही तुमच्या 720 स्कोरचा काहीही उपयोग होणार नाही। 12वी बोर्डमध्ये जे मिनिमम त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे 150 मार्क असेल किंवा रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 120 मार्क असेल किंवा डिसॅबिलिटीसाठी 135 मार्क्स असेल, सो 12वी बोर्डमध्ये कमीत कमी हे 3 विषय पकडून तुमचा स्कोर एवढा होणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पुढच्या मेडिकल ऍडमिशन प्रोसेसला कन्सिडर केला जाता किंवा पात्र ठरता। इंग्लिशचे मार्क्स काउंट केले जात नाहीत, पण तो तुमच्या स्टडीचा पार्ट असणं गरजेचं आहे। फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयाचेच मार्क्स तुमचे बघितले जातात। आता याच्यामध्ये असा काही क्रायटेरिया नाही की प्रत्येक इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट्समध्ये किती मार्क मिळाले पाहिजेत, एकामध्ये 40 मिळाले, एकामध्ये 45 मिळाले, तर तसे कितीही चालतात, फक्त तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये पास असणं गरजेचं आहे। पण तिन्ही सब्जेक्टची जी टोटल आहे ती 50% तुमची येणं गरजेचं आहे किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल तर 40% येणं ती गरजेचं आहे। सो हा क्रायटेरिया आहे जर तुम्ही महाराष्ट्राचे स्टुडंट्स आहात, तुम्हाला महाराष्ट्रामधीलच गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा जो 15% ऑल इंडिया कोटा असतो त्या 15% ऑल इंडिया कोटामधून जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सेम क्रायटेरिया हा तुम्हाला ऍप्लिकेबल होतो। आता समजा तुमचा जर स्कोर थोडासा कमी आलाय आणि तुम्ही अदर स्टेटमध्ये एमबीबीएस असेल किंवा बीएमएस असेल या कोर्सेससाठी मॅनेजमेंट मधून बाहेरच्या राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर ऍडमिशन घेत असाल तर तिथं सगळ्या विद्यार्थ्यांना हे ओपन मध्ये कन्सिडर केलं जातं। म्हणजे भलेही तुम्ही महाराष्ट्रामध्ये एससी, एसटी, ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल, पण जेव्हा तुम्ही एखाद्या बाहेरच्या राज्यातील
प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटामधून ऍडमिशन घेताय तर त्यावेळी तुम्हाला ओपनच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ट्रीट केलं जातं. सो ओपनचे जे काही क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे तो तुम्हाला ऍप्लिकेबल होतो. आता म्हणजे काय की इथं तुम्हाला 300 पैकी 50% म्हणजे कमीत कमी 150 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. मागच्या आपण स्लाइड वरती काय बघितलं की जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीचे असाल तर 300 पैकी तुम्ही 120 मार्क असेल तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये क्वालिफाय होत असता. पण जेव्हा तुम्ही बाहेरच्या राज्यामध्ये जाणार आहात तेव्हा 300 मार्कापैकी कमीत कमी 150 स्कोअर तुमचा असणं गरजेचंच आहे. तरच तुम्ही बाहेरच्या राज्यातील मेडिकल कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आता हा झाला अदर स्टेटमध्ये तुम्हाला एमबीबीएस करायचं असेल, बीडीएस करायचं असेल, बीएमएस करायचं असेल किंवा बीएचएमएस करायचं असेल तर या सगळ्या कोर्सेससाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया हा सेमच आहे. आता समजा तुमचा स्कोअर जर चांगला येत असेल, अराउंड 600 प्लस तुमचा स्कोअर जात असेल व एम्स सारख्या नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची इच्छा असेल तर हा क्रायटेरिया थोडासा वेगळा आहे. आता इथं काय दिलंय बघा की कोणकोणते सब्जेक्ट्स इथं तुमचे पकडले जातात. तर पी म्हणजे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे आणि त्याचबरोबर तुमचा इंग्लिश सब्जेक्टचा स्कोअर सुद्धा एम्स मध्ये पकडला जातो. आता तो किती असायला पाहिजे तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश असं टोटल तुमची 400 मार्क्सची एक्झाम होणार आहे. सो या 400 मार्कापैकी तुम्हाला कमीत कमी 240 मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे 60% तुम्हाला या 4 सब्जेक्ट्स मध्येच मिळवणं गरजेचं आहे. मी टोटल ओव्हरऑल पर्सेंटेज सांगत नाहीये. तुमचे जे काही हे 4 सब्जेक्ट आहेत ह्या 4 सब्जेक्टमध्ये म्हणजे 400 मार्काची एक्झाम आहे तर 240 मार्क्स हे तुम्हाला या एक्झाम मध्ये बोर्डच्या एक्झाम मध्ये मिळवणं गरजेचं आहे. जर तुम्ही जनरल ईडब्ल्यूएस किंवा इथं ओबीसी ना सुद्धा पकडलेला आहे याच क्रायटेरियामध्ये. सो तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येत असाल, जनरल ईडब्ल्यूएस मध्ये येत असाल किंवा ओबीसी मध्ये येत असाल तरी सुद्धा तुम्हाला 400 पैकी 240 मार्क्स हे मिळवणं कंपल्सरीच आहे. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी, आता रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये कोण शिल्लक राहिले तर एससी आणि एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही स्टुडंट्स असाल तर या 400 मार्कापैकी जर तुम्हाला 200 मार्क्स 12वी बोर्डमध्ये मिळत असतील तर तुम्ही एम्स सारख्या नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घ्यायला एलिजिबल होता. सो हा झाला 12वी बोर्डचा क्वालिफाईंग क्रायटेरिया. एवढे मिनिमम मार्क्स तुम्हाला मिळवावेच लागतात तरच तुम्हाला पुढच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता येतं. आता भले काही पॅरेंट्स विचारतात की आमचा हा स्कोअर कमी आलेला आहे, 12वी मध्ये ग्रुप क्वालिफाय झालेला नाही व आम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये जाणार आहे, एक्स्ट्रा फीज पे करणार आहे तर आम्ही क्वालिफाय आम्हाला कन्सिडर केलं जातं का? तुम्ही 3 पट फीस भरली, 5 पट फीस भरली आणि जरी तुमचा स्कोअर हा तुम्ही जर क्वालिफाय होत नसाल तर तुम्हाला ऍडमिशन दिलं जात नाही. भले तुम्ही स्टेट कोटामधून ऍडमिशन घेत असाल किंवा मॅनेजमेंट कोटामधून ऍडमिशन घेत असाल तरी सुद्धा जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो सगळ्यांसाठी सेमच असतो व तो फुलफिल केल्याशिवाय तुम्हाला पुढच्या कोर्सेसला ऍडमिशन हे घेता येत नाही. सो जेव्हा तुम्ही तुमचा रिझल्ट चेक कराल तेव्हा तुमचे हे जे काही सब्जेक्ट्स मी आता सांगितले त्या सब्जेक्टचे मार्क्स कन्सिडर करून तुमचा स्कोअर हा ग्रुप क्वालिफाय होतो का ते एकदा नक्की चेक करा. यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता किंवा सांगलीच्या आरंभ काउन्सिलिंग सेंटरला तुम्ही व्हिजिट सुद्धा करू शकता. व असेच अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आरंभच्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करा व आरंभ करिअर ऍडवायझरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब